श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, व्हिडिओ आहे सकाळचा. आजचाच व्हिडिओ आजच अपलोड करत आहे. तर रात्री ना छान असं केसांना हेअर ऑइल केलं होतं, हेड मसाज दिला आणि छान आहे ना केस बांधून मस्त असे ठेवले होते. आणि सकाळी बघा शॅम्पूने वॉश केले आहेत. तर आता हे बघू शकताय, हे सुकले आहेत केस, तुम्हाला सकाळचे दाखवले. सुकल्यावरती नंतर मी वर बांधून ठेवलेले. आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे 5:30चा. तर इथं ना केस पूर्णपणे सुकले आहेत. तर आपल्याला केसांच्या शेंड्यापासून आपल्याला केस विचारायचे असतात, म्हणजे आपले त्यामुळं ना आपले केस कमी तुटतात, कमी गळतात. नाही तर मग खूप असं गुत्ता असतो केसांमध्ये आणि वरतून खाली आणायला खूप सारे केस आपले जात असतात. आणि मोठ्या दाताच्या फणीनेच बघा केस विचारायचे असतात. तर मी रेग्युलर मोठ्या दाताचीच फणी यूज करते. माझी ही सेपरेट फणी आहे. तुम्ही अशीच फणी एक यूज करा. कधी पण मोठीच फणी यूज करायची, म्हणजे जेणेकरून आपले केस कमीत कमी तुटतात, कमीत कमी फणीमध्ये येतात. आणि बघा केस पूर्णपणे सुकले आहेत. तर इथं मी पूर्णपणे गुत्ता काढून घेतलेला आहे. कालचा व्हिडिओ बघितला, भरपूर जणांनी व्हॉट्सअपला सुद्धा लाईक केलेला आहे व्हिडिओला. खूप खूप मनापासून धन्यवाद ताईंचे. ताईंना व्हिडिओ आवडतात, मला कमेंट करतात, छान छान लाईकही करतात त्यासाठी. आणि ताईंना तुम्हाला केसांच्या संबंधित व्हिडिओ बघायला आवडतील का? केसांसाठी डिटॉक्शन काय घेतलं पाहिजे, केसांसाठी रुटीन काय ठेवलं पाहिजे, महिन्याचं रुटीन काय ठेवलं पाहिजे, रोजचं किंवा हप्त्याचं किंवा 2 हप्त्याचं किंवा 1 महिन्याचं असं रुटीन काय ठेवलं पाहिजे, केसाची ग्रोथ, स्किन किंवा बॉडी, अशा प्रत्येक गोष्टीवरती मी ना तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओ बनवून की मी काय घेते, डिटॉक्शन माझं काय आहे पोटातून घेण्यासाठी, किंवा आपल्याला बघा स्किन, बॉडी आणि हेअर ह्यासाठी ना एक डिटॉक्शन काहीतरी ठेवणं खूप गरजेचं आहे. असं नाही की फक्त तेल, शॅम्पू आणि सिरम वगैरे नाही, तर आपल्याला काही गोष्टी असतात त्यासुद्धा पथ्य पाळावं लागतात, वेळेवर घ्यावा लागतात.